नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या देशामध्ये जिथे अनेक धर्म, भाषा, प्रांत, जाती व्यवस्था आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुधारणा या प्रचंड बंडखोरीमुळे प्रसंगी धर्माच्या विरोधात जात नवीन मूल्यांची प्रस्थापना करत अशा प्रकारे होत गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी समजूतदारपणा आहे तर काही ठिकाणी बंडखोरी सुद्धा आहेत. मात्र अशा सगळ्या विविध प्रवाहांमुळे एक भारतीय संस्कृती जी आज आपण 21व्या शतकात बघतो, ज्याचा पाया आपली बाबासाहेबांची राज्यघटना आहे, त्या पायावरती ही संस्कृती उभी राहिलेली आहे. मात्र असं असलं तरी अजून सगळा प्रगतीचा टप्पा आपण गाठलेला नाहीये. तो हिंदू धर्म असो, शीख धर्म असो, इतर काही धर्म असो आणि अगदी आपल्याच मातीतला इथला इस्लाम का असेना, अशा अनेक बाबी आहेत की ज्या बाबतीत अजूनही वेगवेगळे सूर उमटतात, वेगवेगळ्या मागण्या उमटतात. आणि त्याच्याचपैकी एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आज परत एकदा हा भारतीय समाज आलेला आहे, भारतीय मुस्लिम समाज आलेला आहे. तो म्हणजे शायरा बानो प्रकरण. आपल्याला कल्पना असेल, काही काळापूर्वी शहाबानो प्रकरणामुळे तेव्हाच्या तत्कालीन राजीव गांधी सरकार सुद्धा कोंडीत पकडलं गेलं होतं. कारण शहाबानोसाठी कोर्टानं तर म्हटलं होतं की हिला पोटगीची रक्कम देण्यात यावी, तिला दर महिन्याचा जो विशिष्ट मेंटेनन्स खर्च असतो तो दिला जावा. पण तिच्या तेव्हाच्या वकील नवऱ्याने आणि कोर्टाने तेव्हाच्या इस्लामच्या कायद्याचा अर्थ लावत अशा प्रकारे मागणी केली गेली की अशा प्रकारे पैसा देणं हे बंधनकारक नाही, काही विशिष्ट दिवसांपर्यंतच द्यावं लागेल वगैरे. या सगळ्या मुद्द्यामुळे तेव्हा घटनेमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल करून शहाबानोच्या ऐवजी तिच्या नवऱ्याच्या बाजूने पर्यायानं मुस्लिम पुरुषांच्या बाजूने निकाल दिला गेला, अशी आजही टीका होते. आणि यामुळे एक परिवर्तनाचं चक्र काहीसं अडलं असा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातो. आज याची आठवण येण्याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा उत्तराखंडमधल्या शायरा बानो या महिलेच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. आणि या महिलेचं आता म्हणणं आहे की बहुपत्नीत्व आणि तोंडी तलाक, व्हॉट्सअप किंवा इतर कुठल्या मेसेजेसद्वारेचा तलाक, या सगळ्या गोष्टींमुळे मुस्लिम महिलांची खूप पंचायत होते, अडचण होते आणि आम्हाला याच्यापासून सुटका व्हावी. या मुद्द्याच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशातला आपलाच भाऊ असणारा एक, ज्याला दुसरी बहुसंख्य जनता म्हणता येईल, हिंदू हा बहुसंख्य समाज आहे, त्याच्या खालोखालचा बहुसंख्य समाज मुस्लिम समाज आहे, त्यांच्यातला हा प्रश्न आहे. त्यामुळे तो आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. यावर बोलायला आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत ते बघूयात या ग्राफिक्सद्वारे. कोणते मुद्दे असणार आहेत? शायरा बानोमुळे मुस्लिम समाजानं बदल स्वीकारावा का आता? बहुपत्नीत्वानं मुस्लिम महिलांवर अन्याय झालाय का, जी मागणी स्वतः शायरा बानोने सुद्धा केली आहे? तोंडी मेसेजेसद्वारे तलाक हा मुस्लिम महिलांना नाडण्याचा प्रकार घडलेला आहे का? दरवेळी टांगती तलवार डोक्यावर. मुस्लिम महिलांच्या भल्यासाठी शरिया सोडण्याची, त्याच्यात बदल करण्याची, नवीन पर्सनल लॉची आता गरज उभी राहिली आहे का? आणि धर्मग्रंथापेक्षा घटना सर्वोच्च आणि अंतिम ठरवण्याची वेळ भारतामध्ये आली आहे का? या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. जर का आपल्याला याविषयी काही मत व्यक्त करायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा, @JayMaharashtraN या आमच्या ट्विटर हँडलवरती. तलाक आणि बहुपत्नीत्वाची पद्धत रद्द करण्याचं धाडस मोदी सरकार दाखवेल का? मोदी सरकारनं दाखवावं का? हा आपला प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यावरती नक्की उत्तर द्या. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत रझिया पटेल, मुस्लिम सत्यशोधक चळवळ, मुस्लिम महिलांचे प्रश्न या बाबतीत त्या फार अनेक वर्षांपासून आवाज उठवतायत आणि चळवळीतल्या कार्यकर्ते आहेत, त्यांचंही स्वागत. त्यांच्या शेजारी अनवर राजन आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. इस्लाम आणि मुस्लिम समाजाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि प्रागतिक भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जातात. आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र नौशाद उस्मान, जे स्वतः शोधन या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आहेत, जमाते इस्लामी हिंदचे कार्यकर्ते आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नौशाद पासून सुरुवात करेन, म्हणजे मान्यवरांकडे नेता येईल. नौशाद, तुम्ही हा अग्रलेख आज ज्या मुद्द्या, आज जी सगळ्या चर्चा चालू आहे, या शायरा बानोचं प्रकरण, शहाबानोचा त्याला असणारा संदर्भ आणि तुमची एक मुस्लिम व्यक्ती म्हणून आणि जमाते इस्लामीची भूमिका म्हणून काय भूमिका आहे? मी तो सगळा प्रकार बघितला. शायरा बानो याचं म्हणणं तत्वतः डिवोर्स किंवा घटस्फोट किंवा तलाक या प्रकारालाच विरोध आहे असं नाहीये. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे, चुकीचं असू शकतो, की या तलाकच्या नावानं जो गैरप्रकार चालतो आणि जे मिसयूज होत आहेत ते बंद करावे अशी त्याची मागणी आहे. खरं म्हणजे कारण समजा तलाक हा प्रकार फक्त इस्लाममध्येच नाहीये, तर जे नास्तिक लोक आहेत ते पण डिवोर्स घेतात. त्याचं स्वरूप वेगळं असू शकते वगैरे, याच्यावर वाद होऊ शकतो. परंतु एखाद्या म्हणजे पक्षाला, पतीला किंवा पत्नीला जर राहायचं नसेल तर तिला म्हणजे मुक्त होण्याची संधी राहावी, याला कोणालाच म्हणजे विरोध करायचा नका. फक्त आहे की व्हॉट्सअपवर देणं वगैरे किंवा हे असले जे काही प्रकार चालतात ते चालावे की न चालावे, आणि बहुपत्नीत्वाच्या नावावर जे काही गैरप्रकार चालतात ते चालावे की नाही चालावे याच्यावर वाद आहे. तर मला असं वाटते
की याला तर अनेक इस्लामी विद्वानांचं पण म्हणणं आहे की जे मिसयुजेस होतात आणि गैरवापर कोणाचा होत नाही घटनेचा, तो कोणता कायदा आहे की त्याचा गैरवापर होत नाही, 498 वगैरे आहेत गोष्ट, मग घटना सगळी नाकारायची का, हा एक प्रश्न आहे. परंतु मुख्य मुद्दा आहे की समाज प्रबोधन एकतर धर्मवार्तंडाने करावे, आमच्या पद्धतीने करावं, परंतु त्याच्यावर बंदी छंदी वगैरे असे जर शब्द वापरले तर मग एक बंडखोरीपणा म्हणजे फक्त विद्रोहीच करत नाही तर धार्मिक धर्मनिष्ठ लोक पण करत असतात. म्हणजे आणि हे मला वाटते मौलाना अरशद मदनी यांचं वाक्य आहे की 4 बायकावर जर कोणी बंदी आणली असेल तर या देशातला प्रत्येक मुस्लिम हा 4 बायका करेल. वास्तविक पाहता पूर्ण महाराष्ट्रातून 4 बायका असणारे 4 मुसलमानी सापडणार नाही. 4 गर्लफ्रेंड लिव्ह इन रिलेशन बाया ठेवणारे 40 मुस्लिम तर आहेत, परंतु ती जबाबदारी उचलायला तयार. परंतु अशा प्रकारे जर सरकार खरंच जर बंदी छंदीची जर व्यवस्था करत असेल तर परिणाम वाईट होतील असं मला वाटतं. बरं, मी पुण्याला जातो. पहिल्यांदा आपण सगळ्यांचीच मतं जाणून घेऊया, त्यामुळे एक एक मुद्दा झाला की मग नंतर आपल्याला एकमेकांकडे यावंच लागणार आहे. रजियाताईंकडे जाऊया. रजियाताई, आपलं या प्रकरणाबद्दलचं मत. याच्यात हा जो प्रश्न आहे तो काही आज चर्चेला आलेला नाही. बरोबर आहे. साधारण 1960-62 पासनं हा चर्चेला येतोय प्रश्न सारखा, आणि मुस्लिम महिला वारंवार याच्याबद्दलचा आवाज उठवतायत कारण या प्रथेच्या बळी त्या ठरतात. हो, त्याच्यामुळे हा आजच शायरा बानोनी उपस्थित केला असं नाहीये मुद्दा. बरं, हा गेली 30-35 वर्ष हा सदोदित चर्चेमध्ये हा मुद्दा आहे. हा मुद्दा चर्चेत का आहे? चर्चेत ह्याच्यासाठी आहे की म्हणजे तलाकचा, डिवोर्सचा अधिकार असावा की नाही, विवाह बंधनातनं मुक्ती मिळवण्याचा अधिकार असावा की नाही, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण जेव्हा हा जुबानी तलाक असतो आणि जुबानी तलाक मध्ये हा जेव्हा पुरुषाला अधिकार असतो आणि त्याच्यामध्ये बाईला असतो तो खुला वगैरे तो वेगळा भाग, पण जुबानी तलाकचा जो आहे ओरल डिवोर्स तो भारतामध्ये तरी तो पुरुषाला आहे आणि त्याच्या बळी अनेक स्त्रिया ठरलेल्या आहेत. बरं, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं महिला संघटनांकडे येणाऱ्या किंवा आमच्यासारख्या संघटना जे काम करतात त्या तलाकचे जे प्रश्न आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतं की ते शायरा बानो जी म्हणतीये की त्याच्यामध्ये सवत आलेली कोणाला आवडेल उरावर. हो, त्यामुळे ते जे आहे की बहुपत्नीत्व असेल किंवा बहुपत्नीत्वाचं आता ते म्हणतायत की सगळ्यांना आहे, पण म्हणजे बहुपत्नीत्व ही सगळ्यांना असलं तरी चुकीची, म्हणजे कायदा असून मुस्लिम करतात आणि कायदा नसला तरी हिंदूंमध्ये पण त्याचं प्रमाण आहे म्हणून ते समर्थनीय आहे अशातला भाग नाही ना. बरं, त्यामुळे कायद्याने समर्थन असता कामा नये दोन्ही प्रकारांना. बरं, ओरल डिवोर्सलाही समर्थन कायद्याने असता कामा नये आणि बहुपत्नीत्वालाही समर्थन कायद्याने असता कामा नये हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शायरा बानो जे प्रश्न उपस्थित करतायत तो गेली कित्येक वर्ष मुस्लिम स्त्रिया उपस्थित करतायत आणि ज्या पद्धतीनं नौशाद उस्मान साहेब म्हणतायत ना की बंदी आणली तर ते बरोबर ठरणार नाही वगैरे या भाषेत जे ते बोलतायत याच्यामध्ये, तर हा जो भारतातला शरीयत कायदा आहे किंवा मुस्लिम पर्सनल लॉ जो आहे भारतातला तो ब्रिटिशांनी आणलेला आहे आणि ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत. म्हणजे 1857 मध्ये हे ब्रिटिशांच्या विरोधात लढणार आणि ब्रिटिशांनी आणलेल्या कायद्यासाठी पण आम्ही मारायला तयार होणार असं म्हणणार. बरं, हे राजकारण समजून घेतलं पाहिजे आपण. बरं, मी अनवर राजन, हा जो प्रश्न आहे मुस्लिम स्त्रियांचा न्यायाचा प्रश्न आहे. हो, मी नक्की, मी ताई आपल्याला भरपूर वेळ आहे, फक्त 4च गेस्ट मी बोलवलेले आहेत मुद्दामूनच, त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ, मला वेळोवेळी तुमच्याकडे यावं लागणार आणि मला कल्पना आहे नौशादला सुद्धा उत्तर द्यायचं होतं, पण मी नौशाद जींकडे पण येईन. मी अनवर राजनांकडे जातोय, मी मुद्दामून शेवटी भंडारींकडे जाणार आहे. अनवर राजनजी, आपल्याला कल्पना आहे सौदी अरेबिया सारख्या कट्टर इस्लामच्याच तत्वांवरती स्थापन झालेल्या देशामध्ये सुद्धा काही अशा कडव्या, खास करून तलाक सारखा काही मुद्दा असेल तोंडी व्हॉट्सअप वरती वगैरे, याच्या बाबतीत काही वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये याची फार मोठी परंपरा आहे. आज ही वेळ आलेली आहे का की शहाबानोच्या वेळची ज्या घटना घडल्या होत्या आता दुरुस्त करण्याचा क्षण येऊन ठेपलाय का? तुम्हाला काय वाटतं? आणि मला निश्चितच वाटते की याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. हे आम्ही आज सांगत नाही, तेव्हापासून सांगतोय. ज्यावेळी शहाबानूचं प्रकरण झालं त्यावेळी शहाबानूला स्वतः घेऊन आम्ही त्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की या कायद्यामध्ये कुठलाही बदल करू नका, म्हणजे पोटगी जी दिली जाते त्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये बदल करू नका. तर तेव्हापासून आमची ती भूमिका आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, प्रश्न नेमका काय लक्षात घ्या की हे जे मुस्लिम सेनातनी आहे नौशाद उस्मान भाई सारखे, तर ते
समर्थन एका गोष्टीचं करतात आणि प्रत्यक्ष आर्ग्युमेंट दुसरं करतात. तलाकच्या संदर्भामध्ये कुराणमध्ये जे सांगितलेलं आहे ते वेगळं सांगितलेलं आहे. तोंडी तलाक एकतर्फी तोंडी तलाक जो दिला जातो त्याच्या कुराणामध्ये उल्लेख नाहीये. हे सांगताना ज्यावेळी सांगतात त्यावेळी सांगतात की कुराणामध्ये 3 महिन्याचे इंटरव्हल दिलेले, पण मुस्लिम पर्सनल लॉ जो प्रमाणे जर एका बैठकीमध्ये 3दा तलाक कोणी वापरत असेल तर तो तलाक बेकायदेशीर आहे असं म्हणायचं काम हे जमाते इस्लामीचे लोक करत नाही. बहुपत्नीत्वाच्या संदर्भामध्ये देखील इस्लाममध्ये किंवा कुराणमध्ये जे सांगितलेलं आहे की विधवा बायांना तुम्ही विधवा झालेल्या अनाथ महिलांना आश्रय देण्यासाठी जर तुम्हाला तसंच शक्य नसेल तर तुम्ही 1 पेक्षा अधिक किंवा मॅक्झिमम 4 जास्तीत जास्त 4 लग्न करा. परत असंही सांगितलंय की चौघींना तुम्ही जर समान वागू शकत असाल तरच करा, अन्यथा एकच बायकोवरती समाधान माना. आता इथे 4 लग्न करणारे जे लोक आहेत किंवा 2 पेक्षा, खरं 4 लग्न कोणी करत नाही, पण 2 लग्न करणाऱ्यांचे प्रमाण काळजी करणे इतकं आहे. बरं. आणि याचं कारण की कायद्याची कुठे आडकाठी नाही. बरं. तर त्याच्यामध्ये दुसरं लग्न करण्याचं समर्थनीय काही कारण आहे का नाही, तपासायची काही यंत्रणा असली पाहिजे का नाही, आणि ती यंत्रणा कायद्याची असली पाहिजे. 1937 मध्ये जो कायदा ब्रिटिशांनी केला, 1939 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागली. शर्यत नावाचा कायदा, शर्यत कायदा जो आहे तो इस्लाममध्ये ती टेक्स्ट नाहीये, तो कायदा तयार करावा लागतो. त्याच्यासाठी कुराण, हदीस, कियास आणि इत्यादी या सगळ्या गोष्टीचा आधार घेत तो कायदा करावा लागतो. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये, सौदी अरेबिया काय, ट्युनिशिया काय, अल्जेरिया काय, या प्रत्येक देशामध्ये मुस्लिम कायद्यामध्ये थोडाफार फरक आहे. कारण की रेडीमेड टेक्स्ट कुठेही या इस्लाममध्ये नाहीये, तर या वेगळ्या सोर्सेसचा वापर करून कायदा करावा लागतो. आणि तो कायदा करताना कालानुरूप त्याच्यामध्ये बदल करा. शेवटचा एक मुद्दा मला अतिशय महत्वाचा मांडायचा आहे की हे जे म्हणतात की कायदा चांगला आहे पण त्याचा गैरवापर होतोय, तर असा कायदा असता कामा नये की ज्याच्यामध्ये गैरवापर करायला वाव आहे किंवा कमीत कमी वाव असला पाहिजे. कायदा असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये गैरवापर करणाऱ्याला त्याच्यामध्ये पाबंदी असली पाहिजे, पूर्णपणे त्याच्यावरती बंधन असलं पाहिजे. आणि ती दुरुस्ती आपण करू शकतो, केली पाहिजे, ही आता काळाची गरज आहे. बोला रजियाजी बोला. मुस्लिम कायद्यामध्ये जे इस्लामिक कायद्यामध्ये जे सुधारणा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने इस्लामिक किंवा मुस्लिम देश जे आहेत त्या मुस्लिम देशांमध्ये ओरल डिवोर्स बंद केलेला आहे. तो कोर्टातच जावं लागतं त्याच्यासाठी. आणि हे देश कोणकोणते येते लक्षात घ्या: येमेन, जॉर्डन, मोरोक्को, इंडोनेशिया, सोमालिया, बांगलादेश, मलेशिया, इजिप्त, पाकिस्तान, इराण आणि तुर्कस्तान. या देशांमध्ये हे जुबानी तलाकचा बदलण्यात आलेला आहे कायदा. बरं. आणि ते जर मुस्लिम देश असतील आणि इस्लामिक हे मानत असतील तर त्यांनी सुद्धा बदल केलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला काही हरकत नाही. नाहीच ना तोंडी तलाक, एकतर्फी तोंडी तलाकच नाहीये. आणि खुलाचा अधिकार म्हणतात, तर खुलाचा अधिकार बायकोला जो दिलेला आहे तो नवऱ्याच्या संमतीशिवाय आम्हाला येऊ शकत नाही. नवऱ्याच्या मनाला खुला मला मान्य नाहीये, काय मार्ग आहे? म्हणून तो 1939चा कायदा आलेला आहे. मी त्या तांत्रिक बाबींकडे येतो. आपल्याकडे जमाते इस्लामीचे पण आहेत, नौशाद आहेत, सगळ्यांकडे येतो. पण इथे सगळ्यात राजकीय पक्षाला काय म्हणायचंय, खास करून त्या भाजपला, ज्या भाजपचा हा नेहमीच राईटफुल आर्ग्युमेंट राहिलेली आहे की शहाबानो प्रकरणात काँग्रेसनं मतांचं राजकारण केलं, ही राईटफुल योग्य असणारा तर्क मांडला गेलेला आहे. पण आता त्यांना सिद्ध करून दाखवायचं की आम्ही तो तर्क स्वतःहून लावू शकतो, आम्ही तो तर्क झुगारून देऊ शकतो. मी माधव भंडारेंकडे जातो. भंडारेजी, मी मुद्दामून शेवटी आपल्याकडे आलो कारण आपल्याला या सगळ्या मतांचं त्या दृष्टीने संदर्भ तुमच्या हाताशी राहील. भाजप आता काय करणार आहे? शहाबानोची चूक काँग्रेसनं जी केली होती असा जो नेहमी तुमचा दावा राहिलेला आहे, शायरा बानोच्या वेळी भाजप ती चूक दुरुस्त करणार का? आता एक तर पहिली गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने प्रथम दावा दाखल करून घेतलाय आणि म्हणणं मांडण्याची संधी प्रत्येक पक्षाला दिलेली आहे, सरकारलाही दिली आहे. आणि त्या संधीचा उपयोग संबंधित सर्वजण करून घेतील आणि आपापली बाजू मांडतील. त्यातून नंतर जे न्यायालयाचा निर्णय येईल त्यानंतर राजकीय निर्णय काय असेल हा प्रश्न त्याच्यानंतर उपस्थित होईल. बरं. पण माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की या चर्चेमध्ये मी फक्त सत्ताधारी पक्षाचा आणि त्यातूनही भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे बघू नका. बरं. तर एकंदरच या देशामधल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांबद्दल थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता, बरं, ही सुद्धा माझी भूमिका आहे, आपण लक्षात जरूर जरूर. त्याच्यामध्ये
एक योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण शहाबानो प्रकरण हे 1986 मध्ये झालं आणि आज आपण 2016 मध्ये बरोबर 30 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर आलो. शहाबानो प्रकरणामध्ये एका महिलेचं स्वतःबद्दलचा अन्याय दूर करण्याची, आणि ती सुद्धा एक वृद्ध महिला, निराधार महिला, तिला तिच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ती न्यायालयात गेली होती आणि दुर्दैवाने न्यायालयाने तिला जो आधार दिला होता, न्यायालयाने तिला जो न्याय दिला होता, तो नाकारला गेला राजकीय पद्धतीने. त्याच्यामध्ये कुठलीही न्याय प्रक्रिया त्याच्यामध्ये पाळली गेली नाही, कायद्याचा सन्मान झाला नाही, संविधानाचा सन्मान झाला नाही. आणि तो का केला गेला त्याची चर्चा आपण केली. हो, आजचं जे याचिका दाखल झाली आहे ती व्यापक आहे. आजच्या याचिकेमध्ये मूळ मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती अधिक सविस्तर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यावरती सगळ्यांना आपली मतं मांडण्याची रास्त मार्गाने, मात्र बरं, वैधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपली मतं मांडण्याची संधी दिली गेली पाहिजे. त्या मतांचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि त्याच्या आधाराने जो निर्णय होईल तो मात्र नंतर कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न करता सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. हो, पण न्यायालयाचा निर्णय आम्ही स्वीकारणार नाही अशी मानसिकता जर असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संविधान आणि त्या संविधानाच्या आधारे प्रस्थापित केलेलं कायद्याचं राज्य, या दोन शब्दांना, या दोन वाक्यांना अर्थ उरत नाही, याची आपण दखल घेतली. बरं भंडारजी, इकडे एकच मला विचारायचं आहे, एक व्यक्ती म्हणून जसा तुम्ही स्वतःचा उल्लेख केला तसे एक अभ्यासक म्हणून आणि पर्यायानं तुम्ही भाजपचे आता प्रवक्ते आहात म्हणून सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला एक भूमिका मांडण्याची मुभा म्हणण्यापेक्षा निर्देश दिलेले आहेत का विशिष्ट विहित मुदतीमध्ये? आम्हाला अजून या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की एक व्यक्ती म्हणून माधव भंडारेंना आणि एक प्रवक्ते म्हणून माधव भंडारेंना काय वाटतं की आपल्या देशाचं जे काही हे सरकार आहे भाजप नावाचं, त्यांनी काय भूमिका घ्यावी याबद्दल तुम्ही नेमकं अजून काही उत्तर दिलेलं नाहीये. नाही, या मुद्द्यावरती माझं उत्तर आपल्याला हे आहे की सरकार भाजपचं असो किंवा आणखीन कुणाचंही असो, या प्रश्नावरती आपली भूमिका मांडताना सरकारला संविधानाच्या चौकटीत राहून, संविधानाच्या चौकटीचा पूर्ण आदर बाळगून आणि त्याचबरोबर ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मानवाधिकारांचा मान राखला जाईल, संरक्षण होईल, बरं, या पद्धतीचीच भूमिका मांडावी लागेल. त्याच्यामध्ये कुठल्याही धर्मग्रंथांचा आधार घेण्याचं सरकारला कारण नाही. बरं, मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर मला नौशाद उस्मान यांच्याकडे जायचंय आणि पर्यायानं मला पुण्यालाही जावंच लागणार आहे, कारण हा मुद्दा केवळ शायरा बानो ही तर फक्त सुरुवात आहे. बहुपत्नीत्व, तलाकचे मार्ग, मिळणारी पोटगी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आणि प्रामुख्याने ही चर्चा एका टप्प्याला समान नागरी कायद्यापर्यंत जाऊन भिडते, ज्याची आपल्याला कल्पना आहे. किंबहुना भारतीय मुस्लिम महिला आंदोलन सारखी संस्था असेल, कोल्हापूरमधल्या अनेक अशा मुस्लिम महिला कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत की ज्यांनी स्पष्ट शब्दात समान नागरी कायद्याची मागणी सुद्धा केलेली आहे. त्या बाबतीत जमाते इस्लामी सारख्या मुस्लिमांच्या एका महत्त्वाच्या संघटनेला काय वाटतं, या सगळ्या बाबतीत आपण बोलणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाताना आमचा प्रश्न लक्षात घ्या. तुम्हाला जर का यावर व्यक्त व्हायचं असेल तर आपला प्रश्न आहे, तलाक आणि बहुपत्नीत्वाची पद्धत रद्द करण्याचं धाडस मोदी सरकार दाखवेल का, दाखवावं का, याच्यावरती नक्की उत्तर द्या. ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.